उद्या काय उद्या पाहिजे हा काय सांगते पावसानं धुमाकूळ व्हिडिओ कॉलवर दाखवले दादाने व्हिडिओ कॉल दाखवलाय मला. त्या तिची तब्येत बिघडल्या, उलट्या करायला लागल्या अक्षरशः, आणि आम्हाला आता भ्या वाटायला लागल्या. देवाला जरा अशी मस्ती करतात, कसं काय देव यांना बघून गेला पाहिजे, आम्ही एवढा लांब नेतोय. चला आवरलं काय, पटापट 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 आवरा. तर आम्ही चाललोय 2 दिवसाच्या सौंदती यल्लम्मा ट्रिपला. वर्षाला आम्ही जातोय, दरवर्षी प्लॅनिंग आहे, इकडंच जातोय. यावर्षी आई पण ऍड झाल्या, आई आणि आत्ती पण आहेत यावेळी. हा होय, आत्तीनं आमच्या अजून डोंगर बघितली नाही आहे, म्हणून लहानपणी बघितलेली, म्हणून लाडक्या भाऊजाला ननंदबाई घेऊन चालल्यात. हा चला आता जायचं आहे. गाडी आलेली आहे आमची बहीर, हारबेळ घालायला आता. ह्या आमच्या सासूबाई पण आहेत, ह्या आमच्या दरवर्षी मेंबर आहेत. पण मी काय सांगले, ह्या आता नवीन ऍड झाल्यात, ही नवीन ऍड झाल्यात. चिल्लर पार्टीला हा या कपड्यावर घेतले आम्ही सगळं. आम्ही पण हा या कपड्यावर आहे बघा, नाईट पॅन्ट टी शर्टवर आहे, कारण की उद्या सकाळी उठून तिथं आंघोळ करून लिंब वगैरे नेसावं लागतोय. ते तुम्हाला उद्या सांगेन. आता जाताना आणि तुम्हाला प्रवास सांगतोच. गाडी आल्या, गाडीला हारवेळ घालायचा आहे. चला, काय म्हणलं तुझी भाऊज? माझी भाऊज जिद्दी आहे, हा म्हणून मला न्यायला लागले. होय, आता आत्तीची तब्येत अजिबात बरी नाही आहे. परवा एक्सरे काढून आणलाय. खरं इच्छा आहे दोघींची जायची, आणि ही म्हणते काय, माझ्या भाऊजाला सोडून मी येणार नाही आमच्या आईला तयार केल्यावर. आता स्वतः लेक जाऊन आली, हा काय तिच्याबरोबर नाही गेली, गेले नाही. आणि मी एकदाच फोन केला यायचं बघा म्हणलं, काय सुद्धा हे बघा मधनं कसा गेला आमचा बड्या बड्याचा. हा बरं चला, आता गाडीची पूजा करूया. झालंय एकदाच डोंगर करतोय. आता निघायच्या अगोदर पहिला गाडीची पूजा करायला लागते, कारण की आपला प्रवास सुखाचा व्हायला पाहिजे. आणि देवाला चाललोय आपण. नारळ तेवढा खाली फोड. खालीच वाढवायचा ना, फोडायचा नसतो, वाढवायचा असतो. आयुष्यपत हुशार आहे की. बायको कोणाची? हां बहीण कोणाची? हा मला वाटलेलंच. पोरगी कोणाची? आई शपथ, हे काय वेगळाच पॉईंट. आता पप्पाला तेवढा आणाय पाहिजे इथं. हो का, काय म्हणाला, कुणाचे शून्य सापडते का नाही तुम्हाला नट घालायला? तर इथं आमची सगळी मंडळी एक 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 करून बाहेर यायला लागले. काडीच पेटी माझी. तर बॅगा पुजण्याचा कार्यक्रम चालू आहे. गाडी पुजली, आता गाडी पुजल्यानंतर बॅगा पुजायचं असते, कारण ह्या बॅगा जाणार असतात सौंदतीला. ते काय म्हणतात, उद्या काय उद्या 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 काय उद्या उद्या बॅगा सगळ्या पुजलेल्या आहेत. अनेकदा उद्या काय उद्या उद्या. चला, गाड्या आत लावल्या, तर चुकून हे आत राहायचा. बघा, ह्याचं लक्षातच नव्हतं मला, चुकून आतच राहिला असता. हे काळू झोपले, गाड झोपले. आई काय झोपायला काय? झोपायचं जायचं गाडीतून, झोपायचं हा. झोपलं नाही, काय सांगते पावसानं धुमाकूळ व्हिडिओ कॉलवर दाखवले. दादाने व्हिडिओ कॉल दाखवलाय मला. म्हटलं झोपले पंख्याकडे बघत पडलो होतो. हे जाताना आपलं काहीतरी होते बघा की नाही. कुठं आहे बाहेर काढली. होय, कुणीकडे बघत घालतास? कुठला विचार करायला यालतास काय? कुठला? होय, गाडी जरा पेट्रोल पंपावर थांबल्या पेट्रोल टाकायला, आणि जरा रिलॅक्स व्हायला, कारण की बसून बसून पाय अवघडतात. त्यामुळं तासा दीड तासाच्या प्रवासानं जरा उतरून जरा पाय मोकळं करायला लागतात.
खरंच आता वाजलाय किती जवळजवळ एक दीड वाजला असेल तरी सुद्धा सगळे फ्रेश आहेत. देवाला जाताना एकदम फ्रेश वाटतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. झोप येत नाही. किती भारी वाटत की नाही रात्रीचा प्रवास. हे क्षण आपल्याला जपून ठेवायचे. सगळे आता सगळे हे असलं क्षण परत कधी मिळत की नाही. आमच्या मेहनतीसारखा चहा पिऊन आले चहा घेऊन आले द्या हिला द्या पहिला गरम गरम चाय. गरम चहा. किती रुपये मामा? 10 रुपये. चाय 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 गरम चाय गरम. आहे रात्रीचा प्रवास आणि हे असं जगाला भारी वाटते. आणि काय पाहिजे आयुष्यात. आणि ही काय वाचिंगी काय चहा पितास का नाहीस? हा चहा प्यायला उठलाय होय नुसता म्हातारा आहे बघ. चहा प्यायला पाहिजे नुसता चहा पाहिजे. कुठं आहे आता चहा? गार गार वाला चहा ठेवलाय गार. तुमचे गेस्ट आले आहे काय यायलात काय? असू दे येतात. आता जरा खरं आज चालू आहे बघा आणि कोण ओळखते बघूया आम्हाला. कर्नाटकात तर इथं आम्ही चहा प्यायला थांबलोय आणि इथं आम्हाला भेट झाली यांच्याशी. हा त्यांची खूप इच्छा होती आम्हाला भेटायची आणि ती घडून आली आज. पुण्यात हा पुण्यात आल्यात. हे आमच्या गाडीचे चालक मालक आणि वाहक आम्हाला व्यवस्थित सुखरूप नेणार आहेत सौंदतीला. गाडीचं नाव आहे बब्बर. तर मंडळी आम्ही आलो आता मन्नोळीत आणि गर्दी बघावी. आणि पहिला स्टॉप इथं असतो सौंदतीला जायच्या अगोदर. इथं नदी आहे आणि या नदीमध्ये कापूर अगरबत्ती आणि दही भाताचा निवत सोडायला लागतोय. तर बरं इथं काय सांग मला. मनोळी नदी. मन्नोळी मनोळीची नदी पहिला पॉईंट आहे ना मग हा. सौंदतीचा पहिला पॉईंट आहे इथं. म्हणजे पहिला जर आपण सौंदतीला आलो तर पहिला इथंच यायला लागतं. हां तिथं दही भात अगरबत्ती कापूर हा नैवेद्य द्यायला लागतो. सोडायला लागतोय. नदी आहे ही नदी कुठली आहे काय माहीत आहे? मन्नोळीची नदी. हे आपण रेल्वेने येत होतो त्यामुळे हे आपल्याला घावत नव्हतं. इकडे खाली जायचं आहे वर जायचं नाही आहे. इकडे इथे नदी आली. नदी दाखवतो तुम्हाला सगळा मन्नोळीची नदी. विशेष महत्त्व काय तर आपल्या ज्या रेणुका माता होत्या त्या इथूनच पाणी भरायच्या आणि नंतर त्यांचं नामकरण यल्लमा देवी झालं. पण इथं बघितल्यावर एवढं मनाला वाईट वाटते ना की एवढी पवित्र नदी ही पण एवढं अस्वच्छ आहे ना इथं की अक्षरशः वाईट वाटते की आपण या पवित्र स्थानाचं भान राखत नाही आहे. इथे येणाऱ्या भाविकांना एवढीच नम्र विनंती आहे की या नदीला अस्वच्छ करू नका, घाण करू नका. घालायला कापूर अगरबत्ती इथं परडे भरत असतात. इथं अशा म्हणजे महिला बसलेल्या असतात आणि त्यांच्या परडीत दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यायचा असतो. अजून देव लांब आहे तरी इथं आमची परिस्थिती बिघडल्या सगळी. आमच्या आत्तीची तब्येत बिघडल्या. उलट्या करायला लागल्या अक्षरशः आणि आम्हाला आता भ्या वाटायला लागल्या. नाजूक आहे परिस्थिती. नाजूक आहे ना आमच्या आत्ती. लहानपणापासून कधी बघितलं नव्हतं आणि त्यांची इच्छा होती आणि आता पाक उलटी चालू आहे. आता आम्हाला आता तेच टेन्शन आलं. अजून लांब आहे आणि कसं काय करायचं. आमचा गाठायचा कसा अजून. कसं गाठायचं. आता मनोळी आली आणि बरेचसे अजून ठिकाणी जवळजवळ आता तास दीड तास उलट्याचा व्हायला लागला. उलट्यात चालू झालं. आता आम्ही आता निवड सोडून चाललोय. बघू आता गाडीची परिस्थिती काय आहे. तब्येत बिघडल्यामुळे आम्ही दोघं चालू चालू हां पप्पा सगळे तिकडेच आहेत. सगळे तिथंच आहेत. आज जुगळबाई आले. जुगळबाईवर गर्दी बघा किती. हा दुसरा पॉईंट म्हणजे सौंदतीचा हा पहिला पॉईंट. इथं लिंब नेसून मग आंघोळ करून लिंब नेसून मग वर जायला लागते. इथं गर्दी बघा इथे. 5 वाजता बरोबर आम्ही पोचलो. ते पण तर आत्तीची तब्येत बिघडल्यामुळे तर आम्ही 4ला आलो असतो आत्ता. हे गर्दी बघा किती आहे. आता इथं आपण लिंब नेसायचा. इथं लिंब नेसून वर जायला लागते. आता गर्दी तर लय आहे. मंगळवारी तर भरपूर गर्दी असते. जर तुम्ही आला तर वार सोडून या. वाराला लय गर्दी असते. हे बघा गर्दी किती आहे. भयानक गर्दी आहे. तर रूम मिळेल का नाही हेच आम्हाला शंका आहे.
आता इथं आम्ही लिंब नेसणार सगळेजण. आंघोळीला कुंड आहे, इथं कुंड पण तुम्हाला दाखवतो. कुंडात आंघोळ करायची आणि मग लिंब नेसून जायचं. मानशी 50 रुपये दक्षिणा द्यायला लागते इथं आणि 50 रुपये दक्षिणा देऊन मग लिंब नेसायचा. जर तुम्हाला जास्त द्यायचं असेल तर जास्त पण देऊ शकताय, असं काय नाही. पण मानशी 50 रुपये तर आहे आणि मग लिंब नेसून आणि लिंबाला नवीन तर इथं आम्ही आलो आहे आणि हे आमच्या बहुतेक मॅडमचे सबस्क्रायबर गाठ पडले. तर हे बघा गर्दी किती आहे बघा इथं. इथंच लोक वस्तीसुद्धा करतात. हे जे कपडे असतात तुम्ही नवीन आलेली लिंबाला आणलेली, तर त्या लिंबाच्या कपड्यावर तुम्ही जिथं लिंब नेसता तिथं जाऊन त्या कपड्यांवर भंडारा टाकायचा आणि मग तुम्ही जाऊन आंघोळीला जायचं आणि येताना कपडे घालून यायचं. असं इथं पद्धत असते. तर मंडळी आम्ही सगळीजण आवरून तयार झालो आता लिंबाला. आता सांगितल्याप्रमाणे आता तिथं आम्ही लिंब नेसणार. लिंब घेताना शॉर्ट घेता आला तर घेतो, तर ते सगळं असते ना हातात वगैरे असते, त्यामुळे घेता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला नंतर सांगतो की कसं कसं काय काय असतं लिंब. हे असं लिंब नेसतात हातात, तोंडात आणि कमरेला असं नेसतात आणि हे देवळाच्या बाहेर फेरी मारायचे असतात. मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्हाला कळावं म्हणून. आता तोंडात आहे त्यामुळे बोलता येत नाही मला. चला आता फेरी मारायच्या. त्याला देवळाच्या बाहेर फेरी काढा घेऊन चालतो बघा, वाजवत पुढं जातात. त्यांच्या मागून आपण देवळाच्या 2 फेऱ्या काढायच्या असतात. श्री कालिका देवीचं ही मूर्ती आहे आणि इथं लिंब काढला जातो आणि लिंब तिथं जगापाशी नेसतात आणि इथं तो काढला जातो. झालं लिंब नेसून आता नेसावं लागतं. आणि आता काय करायचं, दर्शन घ्यायचं आणि परडी भरायची. परडी भरायची, आपण आणलेला नैवेद्य द्यायचा. ओके चला. नाही 100 नोट करकरीत दिल्या आणि एक उदबत्ती पुडा आणि एक कापूर पुडा घेतला आहे आणि नोट फाटकी दिला आहे आणि नोट बदलून दे म्हणताना म्हणतोय सुट्ट दे आणि उदबत्ती त्याने काढून घेतला. यो दुकानवाला यो तो काळा दुकानवाला. देवाच्या दारात हे असली मस्ती चालते, मस्ती हे असली लोक आहे तिथं आपल्या इथे. हां हे बघा, हे इथं लिंब नेसतात आणि हे इथं हे मस्तीचं दुकान आहे. हे सगळं अक्षरशः काय असल्या लोकांना काय सुट्ट नाही आणि फाटले करकरी नोट घेतलाय आणि फाटकी नोट दिलाय. हां काय करायचं सांगा, मिळालं काय? देवाच्या जरा अशी मस्ती करतात. कसं काय देवांना बघून घ्यायला पाहिजे. आम्ही एवढा लांब नेतोय. लोळते देवी. चला तर हे असं घरातनं भाजी भाकरी कांद्याची पात पोळ्या वगैरे असं आता आम्ही निवद तयार करून आणला. ही आता देवीचा इथं निवद हा भरायचा असतो आणि इथं अशी परंपरा आहे. म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरातून निवद आणतो. तर इथं सगळ्यांच्या म्हणजे सगळेजण लिंब नेसल्यावर प्रत्येकाच्या नावाचा इथे एक नारळ वाढवावा लागतोय. आणि आमची चिल्लर पार्टी बघा कशी नारळ वाढवायला धडपडा लागले. वाढवायलाय पण आणि प्यायचं पण काम करायला. म्हणजे खाली सत्यमा देवीच्या इथं लिंब नेसत असतो. लिंब नेसलाय, सगळेजण लिंब नेसलं इथं. फक्त इथं आल्यावर एवढंच वाईट वाटतंय की अस्वच्छता लई आहे. म्हणजे आणि माणसं घाण काय काय स्वच्छता राखली, जबाबदारी सांभाळायला पाहिजे ना, जबाबदारी सांभाळायला पाहिजे.
आणि लोकांचा स्वभाव कसा आहे? एकदम चिडकट माणूस की नाही इथल्या लोकांना विकणाऱ्या विक्रेत्यांना खास करून. इथं की जे माणूस जिथं इथं व्यवसाय जे करतात म्हणजे आम्हाला अनुभव आला की तिनं फाटकी नोट दिली आम्हाला. मागाशी सांगितल्याप्रमाणे फाटकी नोट दिली आणि आम्हाला म्हणतोय नसली तर जावा तसंच म्हणतोय. जे घ्यायचं जर फाटकी नोट घ्यायचं अशा लोकांजवळ खरेदीच करायची. ते तुम्हाला मागाशी दुकान दाखवलंय. त्या म्हटलं आणि जाऊन दुसऱ्या दुकान. हां एकदम म्हणजे आमच्यावर उपकार करत असल्यागत हे करतोय आहे की नाही. होय मग आता परत असल्या लोकांसोबत घ्यायचं नाही काय तर. अशा आता एकदा अनुभव आलाय त्या दुकानवाल्याकडे परत आपण जायचंच नाही ना. हां फक्त आमच्यावर उपकार करायची भाषा. तर आमची ही गाडी आता आल्या सगळं झालेलं आहे. आता वर जाऊन रूम आणि जेवण निवद वगैरे बघायचं आहे सगळं. तर चला बघूया आता. तर मंडळी आम्ही चालू कसं आता काय? वर आणि हा ब्लॉग आपण आता इथं संपणार आहे कारण ब्लॉग खूप मोठा होतोय. त्यामुळे पुढच्या भागात आपण बघूया की वर रूम कशा मिळतात, वरचा मंदिराचा परिसर कसा आहे, मंदिर कसं आहे, परत तिथं जेवण शिधा वगैरे सगळं करायला लागतं आहे, परडी कशी भरतात. त्यामुळं पुढच्या भागात आपण बघूया म्हणजे लगेच अपलोड होईल आपला भाग. त्यामुळं हा ब्लॉग आपण इथं संपूया आणि वर जाऊन तुम्हाला दाखवतो की वरची परिस्थिती कसं कसं काय काय आहे. चला बाय बाय.